आगामी निवडणुकांसाठी अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीचं ठरलं असल्याची आता माहिती सूत्रांकडून कळतेय। तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शरद पवारांच्या उपस्थितीत काल अहिल्यानगरची बैठक पार पडली। आघाडीसाठी शिवसेना युबीटीचे सकारात्मक सूर असल्याची माहिती कळतेय। अहिल्यानगरमधून ही महत्त्वाची राजकीय वर्तुळातली बातमी। आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचं सूत्र ठरलेलं असल्याचं कळतंय आणि तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता अहिल्यानगरमध्ये व्यक्त होतीये। शरद पवारांच्या उपस्थितीत अहिल्यानगरची काल बैठक पार पडली आहे आणि आघाडीसाठी शिवसेना युबीटीचे सुद्धा सकारात्मक सूर असल्याची माहिती कळतेय। तर महाविकास आघाडीचा अहिल्यानगरसाठी हे गणित कसं असणार आहे या संदर्भातली मोठी बातमी कळती आहे। सध्या तरी तिघांचे सूर एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत आणि अहिल्यानगरपुरती जर या संदर्भात बोलायचं झालं तर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरची बैठक पार पडलेली आहे आणि आघाडीसाठी शिवसेना युबीटीचे सुद्धा सकारात्मक सूर असल्याचं कळतंय। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सीमा, वेगवेगळ्या नगरपालिकांसाठी, जिल्हा परिषदांसाठी आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता बेरीज वजाबाकीची समीकरणं सुरू आहेत। महाविकास आघाडीचं अहिल्यानगरमध्ये ठरल्याची माहिती कळती आहे। तिन्ही पक्ष एकत्र या ठिकाणी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाने आता स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलवून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये बोलवलेली आहे। काल 2 ते 3 जिल्ह्यांची बैठक पार पडली, त्यामध्ये अहिल्यानगर संदर्भात सुद्धा बैठक पार पडली आणि त्या ठिकाणी नक्की गणित काय आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला जर आपण सामोरे गेलो तर घटक पक्षांची काय ताकद आहे आणि त्यांची नक्की काय भूमिका आहे या संदर्भातली बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते। या बैठकीत असं ठरलं की अहिल्यानगरमध्ये कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढायची आहे। त्या ठिकाणी तिन्ही पक्षाची ताकद तेवढीच आहे। त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये देखील सूर तसाच काहीसा आहे। त्यामुळे तिथे महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जी आहे ती झालेली आहे आणि काल त्याच अनुषंगाने बैठक पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलं। बाळासाहेब थोरात हे काल त्याच बैठकीसाठी उपस्थित होते आणि तिथे काँग्रेस पक्षाची काय नक्की भूमिका आहे ही त्यांनी कालच्या बैठकीमध्ये आपली मांडली आणि सोबतच ठाकरे गटाचा देखील त्या ठिकाणी एकत्रित जाण्याचाच निर्णय आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते तयारी करतात आणि त्यांची देखील भूमिका तीच असल्यामुळे अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय जो आहे तो आता महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आता अधिकृतपणे नक्की कधी घोषणा होते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। निश्चितच सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणि जरूर या संदर्भातले पुढचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।